पोलीस दलाचं अत्याधुनिकीकरण करण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था राखण्यात मदत व्हावी यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय। त्या अंतर्गत राज्याच्या गृह विभागामार्फत सर्व जिल्ह्यांना 360 सीसीटीव्ही सर्व्हिलन्स व्हॅन दिल्या आहेत। यातील एक व्हॅन कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाला प्राप्त झाली आहे। याचं उद्घाटन अप्पर पोलीस महासंचालक दीपक पांडे आणि विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या हस्ते करण्यात आलं। या व्हॅनमध्ये चारही बाजूला 4 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत। यात 48 तासांचं चित्रीकरण साठवून ठेवण्याची क्षमता आहे। याचं थेट प्रक्षेपण पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्ष आणि पोलीस अधीक्षकांच्या मोबाईलवर पाहता येतं। चित्रीकरणासह दंगल काबू करणं, गर्दीवर नियंत्रण ठेवणं आणि जमावाला सूचना देण्यासाठी या व्हॅनचा उपयोग होणार आहे। याविषयी अधिक माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली। जिल्हा पोलीस दलामध्ये जमावाला टेहळणी करण्यासाठी, सर्व्हेलन्स ठेवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून या वाहनामध्ये सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। या वाहनामध्ये जवळपास 12 अधिकारी आणि अंमलदार बसू शकतील अशी व्यवस्था आहे। याच्यामध्ये CCTV आहेत, सर्चलाईट्स आहेत। त्याच्यानंतर टेहळणीसाठी वर जाऊन बसण्यासाठी लॅडर देण्यात आलेला म्हणजे शिडी देण्यात आलेली आहे। तिथे अधिकारी वर जाऊन जमावाची टेहळणी करू शकतात। यामध्ये वायफाय सुविधा देण्यात आलेली आहे। इथे स्ट्रेचरची सुद्धा सुविधा आहे। त्यानंतर पिण्याचं पाणी आणि इतर काही लिखाणकाम करण्यासाठी तिथे एक छोटा टेबलची सुद्धा सुविधा आहे। PS सिस्टीम आहे जेणेकरून आम्ही जमावाला तिथे काही उद्बोधन करू शकू। त्याच्यानंतर लाठी, हेल्मेट हे ठेवण्याची सुविधा त्या ठिकाणी आतमध्ये देण्यात आलेली आहे। वाहनाची जी बॅटरी आहे ती चार्जिंग करणे आणि त्याद्वारे ते कॅमेरा आणि त्याचे सर्चलाईट ऑन राहतील याचीसुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे। एकंदरीत हे वाहन अत्याधुनिक सोयी सुविधांनी परिपूर्ण आहे आणि जमावाला पांगवणे, जमावाचं पाठराखण करणे किंवा जमावाचं सर्व्हेलन्स करणे याच्यासाठी जिल्ह्यामध्ये हे उपयोगी पडेल। येणाऱ्या काळात प्रत्येक पोलीस ठाण्याला एक व्हॅन देण्याचा विचार सुरू असल्याचं अप्पर पोलीस महासंचालक पांडे यांनी सांगितलं। यावेळी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार बच्चू, प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी रक्षिता यादव, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपअधीक्षक गृह तानाजी सावंत, पोलीस निरीक्षक सूरजसिंह राजपूत, गजेंद्र लोहार आदी उपस्थित होते।